वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण चर्चा करणार आहोत टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स, कॉमन नेम्स ऑफ अल्किल ग्रुप्स अँड सम ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स, एखाद्या पर्टिक्युलर कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच्ड किती कार्बन ॲटम्स आहेत ह्याच्यावर आधारित 4 प्रकारचे कार्बन ॲटम: प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शियरी कार्बन ॲटम अँड क्वाटर्नरी कार्बन ॲटम. Depending on number of carbon atoms directly attached to specific carbon atom, there are 4 types of carbon atoms: primary carbon atom, secondary carbon atom, tertiary carbon atom and quaternary carbon atom. The carbon atom which is directly attached to one other carbon atom is known as primary carbon atom. जो कार्बन ॲटम आणखी एका कार्बन ॲटमला अटॅच्ड असतो त्याला आपण म्हणतो प्रायमरी कार्बन ॲटम. ज्या कार्बन ॲटमच्या अवतीभोवती डायरेक्टली अटॅच्ड 2 कार्बन ॲटम असतात त्याला आपण म्हणतो सेकंडरी कार्बन ॲटम. आणि ज्या कार्बन ॲटमच्या अवतीभोवती डायरेक्टली अटॅच्ड 3 कार्बन ॲटम असतील त्याला आपण म्हणतो टर्शियरी कार्बन ॲटम. आणि ज्या कार्बन ॲटमच्या अवतीभोवती डायरेक्टली अटॅच्ड 4 कार्बन ॲटम असतील त्याला आपण म्हणतो क्वाटर्नरी कार्बन ॲटम. The carbon atom which is directly attached to other one carbon atom is known as primary carbon atom. The carbon atom which is directly attached to 2 other carbon atoms known as secondary carbon atom. The carbon atom which is directly attached to 3 other carbon atoms known as tertiary carbon atom. And finally, the carbon atom which is attached to 4 carbon atoms is known as quaternary carbon atom. मग आता हा कार्बन ॲटम, जर आपण फर्स्ट कार्बन ॲटम म्हटलं, याला फर्स्ट, याला सेकंड नाव देऊया, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. याला नंबर देऊया आपण 7th, 8th आणि हा 9th कार्बन ॲटम. मग आता हा फर्स्ट कार्बन ॲटम जो आहे त्याला डायरेक्टली अटॅच एक कार्बन ॲटम आहे आणि बाकीचे 3 हायड्रोजन आहे, म्हणून हा कार्बन ॲटम जो असेल हा असेल प्रायमरी कार्बन ॲटम. आता हा कार्बन ॲटम सेकंड कार्बन ॲटम. या कार्बन ॲटमच्या लेफ्ट साइडला, राईट साइडला, वरच्या साइडला आणि खालच्या साइडला 4 बाजूनी कार्बन ॲटम डायरेक्टली बॉन्डिंग मध्ये आहेत, म्हणून हा जो असेल हा असेल क्वाटर्नरी कार्बन ॲटम. आता हा थर्ड कार्बन ॲटम, या कार्बन ॲटमच्या लेफ्टला आणि राईटला 2 बाजूला कार्बन ॲटम आहे, म्हणून हा असेल सेकंडरी कार्बन ॲटम. दिस कार्बन ॲटम इज सराउंडेड बाय 3 कार्बन ॲटम, वन फ्रॉम लेफ्ट साइड, अनदर फ्रॉम राईट साइड अँड थर्ड वन फ्रॉम अप्पर साइड. Therefore, as it is surrounded by 3 other carbon atoms, it is tertiary type of carbon atom. Now this is 5th carbon atom. है ना, नंबर केलेला आहे आपण त्याच्यानुसार. आता याच्या अवतीभोवती 2 कार्बन ॲटम आहे, म्हणून हा असेल सेकंडरी कार्बन ॲटम. अगेन दिस वन इज प्रायमरी कार्बन ॲटम. रिमेनिंग ऑल दिस वन 6th carbon atom, 8th carbon atom, 7th carbon atom, 9th carbon atom, all these are primary carbon atom because again they are directly attached to only one carbon atom. This is primary carbon atom, primary carbon atom, primary carbon atom. जे पण CH3 वाले दिसत आहे हायड्रोकार्बन मध्ये ते सगळे प्रायमरी कार्बन ॲटम. सो इन दिस स्ट्रक्चर देर आर 5 प्रायमरी कार्बन ॲटम्स while 2 secondary carbon atoms are there. This one is CH2 type of carbon atom, CH2. It is surrounded by 2 other carbon atoms. These are 2 secondary carbon atoms, 1 tertiary carbon atom and 1 quaternary carbon atom. Thus this structure contain 5 primary carbon atoms, 2 secondary carbon atoms, 1 tertiary carbon atom and 1 quaternary carbon atom. आता ह्या टाइप्स ऑफ कार्बन ॲटम व्यतिरिक्त आणखी एक प्रकार असतो. प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शियरी कार्बन ॲटमच्या व्यतिरिक्त आणखी एक असतो, त्याला म्हणतो आपण मिथिल कार्बन ॲटम. एका कार्बन ॲटमच्या अवतीभोवती 1 कार्बन ॲटम असेल तर प्रायमरी, 2 असतील तर सेकंडरी, 3 असतील तर टर्शियरी, 4 असतील तर क्वाटर्नरी आणि नसेलच तर एखाद्या कार्बन ॲटमच्या सराउंडिंग मध्ये डायरेक्टली अटॅच कार्बनच नाही, अदर ॲटम्स आहेत, अदर दॅन कार्बन आहे, मग अशा टाइपच्या कार्बनला आपण म्हणतो मिथिल कार्बन, मिथिल टाइप ऑफ कार्बन ॲटम. आता समजा मिथेन आहे, मिथेन मध्ये हा जो कार्बन ॲटम आहे सेंट्रल कार्बन ॲटम, याच्या अवतीभोवती डायरेक्टली अटॅच्ड एकही कार्बन ॲटम नाही, मग याला प्रायमरी म्हणायचं का?
तर याला प्रायमरी पण म्हणू शकतो आपण आणि मिथिल पण म्हणू शकतो. हा जो कार्बन ॲटम आहे, दिस कार्बन ॲटम इज मिथिल कार्बन ॲटम, मिथिल टाइप ऑफ कार्बन ॲटम. आणि बऱ्याच वेळा आपण मिथिल टाइप ऑफ कार्बन ॲटमला पण प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतो. कधी कधी स्टॅबिलिटी ऑर्डर असेल, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असेल, तर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर मध्ये टर्शियरी ग्रेटर दॅन, सेकंडरी ग्रेटर दॅन, प्रायमरी ग्रेटर दॅन मिथिल असं स्पेसिफिकली डिस्टिंग्विश केलेलं असतं. कधी कधी मिथिल ग्रुपला प्रायमरी पासून डिस्टिंग्विश करून वेगळं लिहिलेलं असतं, कधी कधी मिथिलला प्रायमरीच कन्सिडर करतात. समजा मिथिल क्लोराईड असेल तर मिथिल क्लोराईड मधला जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमच्या आजूबाजूला 3 हायड्रोजन ॲटम आहे आणि 1 क्लोरीन आहे, म्हणजे कार्बन ॲटम नाहीच आहे, म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे हा मिथिल कार्बन ॲटम आहे असं म्हटलं जातं, किंवा त्यालाच प्रायमरी कार्बन ॲटम आहे असं पण म्हटलं जातं. तर टाइप्स ऑफ कार्बन ॲटम मध्ये 4 टाइपचे कार्बन ॲटम, प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शियरी कार्बन ॲटम, क्वाटर्नरी कार्बन ॲटम आणि हा थोडासा वेगळा मिथिल कार्बन. तर आता बघूयात आपण कॉमन नेम्स ऑफ अल्किल ग्रुप्स. अल्किल ग्रुप असतात काय, तर अल्केन मधला हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर उरलेला जो ग्रुप असतो, ग्रुप ऑफ ॲटम असतो, त्याला आपण म्हणतो अल्किल ग्रुप. अल्केनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n+2 आणि ह्या अल्केन मधनं एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. हायड्रोजन जर रिमूव्ह केला सॉरी तर आपल्याला मिळेल CnH2n+1, ज्याला आपण म्हणतो अल्किल ग्रुप. अल्केन मध्ये जेवढे कार्बन ॲटम असतात हायड्रोजनची संख्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त असते आणि अल्किल ग्रुप मध्ये जेवढे कार्बन ॲटम असतात हायड्रोजनची संख्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त असते, म्हणजे अल्केन पेक्षा 1 ने कमी असते. नेम्स लिहित असताना अल्केन मधला ANE, एंडिंग ANE आपण YL ने रिप्लेस करतो. आता त्यासाठी आपल्याला अल्केनचे कमीत कमी 10 पर्यंत तरी नावं पाठ असायला पाहिजे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. तर एक कार्बन ॲटम असलेल्या अल्किल ग्रुपला म्हणतो आपण. मिथेन असेल तर त्यापासून तयार होईल मिथिल अल्किल ग्रुप. इथेन असेल तर त्याचा आपण लिहिणार इथिल. प्रोपेन असेल तर पॅरेंट जो असेल तो असेल प्रोपिल, म्हणजे गोळाबेरीज करून टोटल जो आहे तो प्रोपिल. 4 कार्बन ॲटम असतील तर ब्युटिल. 5 कार्बन ॲटम असेल तर पेंटेनच्या ऐवजी आपण लिहिणार पेंटिल. 6 कार्बन ॲटम असतील तर हेक्झेनच्या ऐवजी आपण लिहिणार हेक्झिल. 7 कार्बन ॲटम साठी हेप्टेन च्या ऐवजी आपण लिहिणार ANE कट करून YL हेप्टिल. 8 कार्बन ॲटम साठी ऑक्टेनच्या ऐवजी ऑक्टिल. 9 कार्बन ॲटम असतील तर नोनेन लिहितो आपण, पॅरेंट अल्केन नोनेन, त्याच्याऐवजी लिहिणार आपण नोनिल. आणि 10 कार्बन ॲटमचा अल्केन असतो डिकेन आणि डिकेन मध्ये लिहिणार आपण अल्किल ग्रुप असेल तर डिकेन. कार्बन ॲटमची संख्या किती आहे त्याच्यावर आधारित आपल्याला अल्किल ग्रुपचं नाव लिहावं लागेल, अल्किल ग्रुपचं नाव सिलेक्ट करावं लागेल. तर मिथेन पासून मिथिल, इथेन पासून इथिल, प्रोपेन पासून प्रोपिल, ब्युटेन पासून ब्युटिल, पेंटेन पासून पेंटिल, हेक्झेन पासून हेक्झिल, हेप्टेन मधला हायड्रोजन काढला तर हेप्टिल, ऑक्टेन मधला हायड्रोजन काढला तर ऑक्टिल, नोनेन मधला हायड्रोजन काढला तर नोनिल आणि डिकेन मधला हायड्रोजन काढला तर डिकेन. मात्र आता समजा मिथेन आहे, मिथेन घेतल्यानंतर मिथेन मधला हायड्रोजन काढायचं म्हटलं तर मिथेन मध्ये एकच प्रकारचा कार्बन ॲटम आहे आणि त्या कार्बन ॲटमचा हायड्रोजन काढला तर एकच अल्किल ग्रुप आपल्याला मिळतो. हा कार्बन ॲटम मिथिल कार्बन ॲटम आहे, त्याचा हायड्रोजन काढला का आपल्याला अल्किल ग्रुप मिळेल CH3 आणि याला आपण म्हणणार मिथिल. इथेन घेतला तर इथेन असा असेल C2H6. इथेन मध्ये दोनही कार्बन ॲटम जे आहेत दोनही कार्बन ॲटम प्रायमरी नेचरचे आहेत, एकदम परफेक्टली आयडेंटिकल आहेत, त्यामुळे त्याच्यापासून मिळणारा अल्किल ग्रुप सेमच असेल. जर तुम्ही पहिल्या प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन काढला तर आपल्याला ग्रुप मिळेल असा CH2CH3 आणि जर तुम्ही दुसऱ्या प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन काढला तर आपल्याला ग्रुप मिळेल, अल्किल रॅडिकल मिळेल CH3CH2. हे दोन वेगळे वेगळे नाहीये, सेमच आहे.
याला असं पलटून बघितलं हे असं दिसतं, याला असं रोटेट केलं 180 डिग्रीने तर हे दिसतं. हे दोन वेगळे वेगळे नाहीये, सेमच आहे. मग याला लिहितो आपण इथे, याला लिहितो आपण इथे. आता सुरुवात होते प्रिफिक्सेसची प्रोपेनच्या प्रोपिल ग्रुप पासून. का तर प्रोपेनचं स्ट्रक्चर बघा, प्रोपेन मध्ये 3 कार्बन ॲटम आहेत आणि 3 कार्बन ॲटमचं नेचर 2 प्रकारचं आहे. पहिला कार्बन ॲटम आणि शेवटचा कार्बन ॲटम जो आहे तो प्रायमरी नेचरचा आहे आणि मधला कार्बन ॲटम सेकंडरी नेचरचा आहे. हा कार्बन ॲटम प्रायमरी आहे, हा कार्बन ॲटम सेकंडरी आहे, हा कार्बन ॲटम टर्शरी आहे. सॉरी, हा कार्बन ॲटम पुन्हा एकदा प्रायमरी आहे. मग आता प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन जर आपण रिमूव्ह केला, फर्स्ट किंवा लास्ट कुठला पण, तर आपल्याला अल्किल ग्रुप मिळेल. तो असा दिसेल CH2 CH2 CH3. जर शेवटचा प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तर ग्रुप असेल CH3 CH2 CH2 आणि याची व्हॅलन्सी ओपन. म्हणजे हा असेल, म्हणजे हे दोन ग्रुप जे आहेत ते वेगळे वेगळे नाहीये, सेमच आहे. मात्र सेकंडरी कार्बन ॲटमचा जर हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तर आपल्याला ग्रुप मिळेल असा. मग आता हा पण प्रोपेन पासून मिळालेला आहे, हा पण प्रोपेन पासून मिळालेला आहे, पण यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. याच्यामध्ये ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम ज्याचा हायड्रोजन आपण रिमूव्ह केलेला आहे तो कार्बन ॲटम प्रायमरी नेचरचा आहे आणि याच्यामध्ये ज्याचा हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह केलेला आहे तो कार्बन ॲटम सेकंडरी नेचरचा आहे. याचं नाव प्रोपिल आहे, याचंही नाव प्रोपिल आहे, पण तो वेगळा प्रोपिल आहे. मग त्याच्यासाठी याचं नाव थोडंसं वेगळं असायला पाहिजे, याचं नाव वेगळं असायला पाहिजे. याला आपण म्हणतो एन प्रोपिल ग्रुप आणि याला म्हणतो आपण सेकंडरी प्रोपिल ग्रुप. याला एन का म्हटलं, याला सेकंडरी का लावायचं, कधी एन लावायचं, कधी सेकंडरी लावायचं, कधी आयसो लावायचं, त्याच्यासाठी रूल्स पाहूया. तर अल्किल ग्रुपला नाव देत असताना पहिला रूल असतो आयडेंटिफाय नेचर ऑफ ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम. ज्या कार्बन ॲटमचा हायड्रोजन तुम्ही काढलेला आहे, म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह केलेला आहे, ज्याची व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहे, अशा कार्बन ॲटमचं नेचर आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय नेचर ऑफ ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम. पहिली स्टेप असती आयडेंटिफाय नेचर ऑफ ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम. नेचर आयडेंटिफाय करायचं म्हणजे वेदर इट इज प्रायमरी, सेकंडरी ऑर टर्शियरी. क्वाटर्नरी तर असणार नाही, ठीक आहे. आयडेंटिफाय नेचर, पहिली स्टेप जी आहे ती आहे आयडेंटिफाय नेचर ऑफ ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम. ज्या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी ओपन आहे त्या कार्बन ॲटमचं नेचर आयडेंटिफाय करा. तो कार्बन ॲटम प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे हे ओळखा. आता दुसऱ्याने शॉर्टकट सोपा रूल, जर तो कार्बन ॲटम सेकंडरी किंवा टर्शियरी असेल तर डायरेक्टली त्याचं नाव असेल सेकंडरी अल्किल किंवा टर्शियरी अल्किल, जसा असेल तसा. सेकंडरी असेल तर कार्बन ॲटमची संख्या मोजून आपण डायरेक्टली नाव लिहिणार सेकंडरी अल्किल, आणि जर तो टर्शियरी असेल तर पूर्ण कार्बन ॲटमची संख्या मोजून आपण नाव लिहिणार टर्शियरी अल्किल. इफ इट इज सेकंडरी then use prefix secondary and name of alkyl group will be secondary alkyl. And if it is tertiary then we use the prefix as tertiary for alkyl group and name of alkyl group will be tertiary alkyl. त्या याला आपण लिहिणार टर्शियरी अल्किल. आता प्रॉब्लेम आहे फक्त प्रायमरीचाच, कारण प्रायमरीसाठी आपल्याला 3 वेगळे वेगळे रूल्स बघावे लागतात. पहा पुन्हा एकदा, पहिली स्टेप काय आहे, आयडेंटिफाय नेचर ऑफ ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम. ज्या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी ओपन आहे, जिथून आपण हायड्रोजन काढून टाकलेला आहे, तो कार्बन ॲटमचं नेचर ओळखा. तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे. जर तो सेकंडरी असेल, दुसरा रूल, जर तो सेकंडरी किंवा टर्शियरी पैकी काही असेल, सेकंडरी असेल तर कार्बन ॲटमची संख्या मोजायची आणि त्याला नाव लिहायचं सेकंडरी अल्किल. प्रिफिक्स असेल सेकंडरी आणि नेम असेल अल्किल ग्रुपचं, जे असेल कार्बन ॲटम मोजून लिहिता येईल ते. जर टर्शियरी कार्बन ॲटम असेल तर प्रिफिक्स असेल टर्शियरी आणि कार्बन ॲटम मोजून आपण अल्किल ग्रुप लिहिणार. 5 कार्बन ॲटम असेल तर टर्शियरी पेंटेन, है ना.
जर सेकंडरी असेल आणि कार्बन ॲटमची संख्या 4 असेल तर नाव असेल सेकंडरी ब्युटील अशा टाईपचं. मात्र जर तो कार्बन ॲटम प्रायमरी असेल तर काय करायचं? इफ ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम इट इज प्रायमरी देन सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. ती ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम जर का प्रायमरी नेचरचा असेल तर चेन सिलेक्ट करा. आता त्याच्यामध्ये 3 रूल आहेत पुन्हा एकदा. पहिला रूल, इफ ऑल कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन सिंगल चेन. इफ ऑल कार्बन ॲटम्स आर इन सिंगल चेन without any branch then we use prefix as n and name of alkyl group will be n alkyl. आपण त्याला म्हणणार n alkyl. जर सर्व कार्बन ॲटम एका चेन मध्ये असतील, कुठेही ब्रँच नसेल तर त्या अल्किल ग्रुपला प्रिफिक्स असेल n आणि नाव असेल त्या अल्किल ग्रुपचं n alkyl. आता दुसरा रूल, जर असं नसेल, सगळे कार्बन ॲटम एका चेन मध्ये येत नसतील, कुठेतरी ब्रँचिंग असेल तर काय? इफ कार्बन ॲटम्स ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम इज प्रेझेंट अँड वन एंड. ऍक्च्युअली तो ओपन व्हॅलंट आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला एकच कार्बन ॲटम राहणार आहे. मात्र अपोजिट एंडिंगच्या सेकंड कार्बन ॲटमला एका मेथिल ग्रुपची ब्रँचिंग असेल तर आपण त्याला म्हणतो, प्रिफिक्स यूज करतो आयसो. इफ अपोजिट एंडिंग सेकंड कार्बन ॲटम carries one CH3 branching, methyl group branching, then it is named as isoalkyl. Then we use prefix as iso. त्याच्यासाठी आपण प्रिफिक्स यूज करणार आयसो आणि कार्बन ॲटमची संख्या मोजून नाव लिहिणार आयसोअल्किल. आणि एक शेवटचा रूल, इफ अपोजिट एंडिंग सेकंड कार्बन ॲटम कॅरीज 2 मिथिल ब्रँचिंग्स. इफ अपोजिट एंडिंग सेकंड कार्बन ॲटम कॅरीज 2 मिथिल ब्रँचिंग्स then name of alkyl group will be neoalkyl. Name of that alkyl group will be neoalkyl. नाव असेल neoalkyl. तर एकूण फक्त 5च प्रिफिक्सेस आहेत. एक प्रिफिक्स आहे n, दुसरा आयसो, तिसरा निओ. n, आयसो, निओ हे जे प्रिफिक्सेस आहेत म्हणजे अल्किल ग्रुपच्या आधी लिहिणारे जे आहेत ते प्रिफिक्सेस प्रायमरी साठी आहेत. ते सगळे प्रिफिक्सेस प्रायमरी साठी आहेत. बाकी कार्बन ॲटम सेकंडरी असेल तर सेकंडरी अल्किल आणि टर्शियरी असेल तर टर्शियरी अल्किल. तर अल्किल ग्रुपचे कॉमन नेम सिस्टीम मध्ये फक्त 5च प्रकारात नाव लिहिता येईल. एक म्हणजे एन अल्किल, आयसोअल्किल, निओअल्किल आणि सेकंडरी अल्किल, टर्शियरी अल्किल. तर हा जो पहिला स्ट्रक्चर आहे अल्किल ग्रुपचं, आपल्या रूल नुसार स्टेप वाईज रूल लावायचे. तर ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ॲटम. या कार्बन ॲटमचं नेचर आयडेंटिफाय करायचंय, वेदर इट इज प्रायमरी, सेकंडरी ऑर टर्शियरी. या कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच एकच कार्बन ॲटम आहे, बाकीचे 2 हायड्रोजन आहे. हा कार्बन ॲटम प्रायमरी आहे. प्रायमरी असेल तर आपल्याला 3दा चेक करावं लागेल, एन आहे, आयसो आहे का निओ आहे. मग हा कार्बन ॲटम या एका कार्बन ॲटमला अटॅच आहे, चेन सिलेक्ट करावी लागेल. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. हा कार्बन याला अटॅच आहे, हा कार्बन याला अटॅच आहे आणि हा कार्बन याला अटॅच आहे. ही आपली चेन सिलेक्ट होईल. मग चेन सिलेक्ट केल्यानंतर बघितलं तर सगळे कार्बन ॲटम सिंगल चेन मध्ये आहेत. चेन स्ट्रेटच असायला पाहिजे असं नाही. जी सिंगल चेन आहे विदाउट ब्रँच त्याला आपण स्ट्रेटच म्हणतो, पण ती अशी वाकडी तिकडी पण असू शकते. मग सगळे कार्बन ॲटम सिंगल चेन मध्ये येतात. मग याच्यासाठी प्रिफिक्स लागेल n, नॉर्मल विदाउट एनी ब्रँच. मग n, टोटल कार्बन ॲटम किती आहेत? 4. मग याला लिहिता येईल ब्युटील. नाव असेल याचं n ब्युटील. आता दुसरा अल्किल ग्रुप,
ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे त्या कार्बन ॲटमला शोधा. ही व्हॅलन्सी ओपन आहे, इथे हा कार्बन ॲटम आहे, याचं नेचर आयडेंटिफाय करा. वेदर इट इज प्रायमरी, सेकंडरी ऑर टर्शरी. याच्या एकाच बाजूला कार्बन ॲटम आहे म्हणजे हा प्रायमरी आहे. प्रायमरी असेल तर चेन सिलेक्ट करावी लागेल. हा कार्बन ॲटम याला अटॅच आहे. आता खाली गेलं तरी एकच कार्बन ॲटम आहे, पुढे गेलं तरी एकच कार्बन ॲटम आहे. आता जनरली आपण म्हणतो ना की जब सीधी उंगली से घी निकलता है तो टेढ़ी करने की जरूरत नहीं होती है, तो नीचे जाने की जरूरत नहीं है, सरळच आपल्याला जावं लागेल. मग सरळ जर गेलो, चेन सिलेक्ट केलेली आहे. ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम, जो प्रायमरी कार्बन ॲटम आहे तो उजवीकडे आहे. अपोजिट एंडिंग म्हणजे डावीकडून दुसऱ्या टोकाकडून 2 नंबरच्या कार्बन ॲटमला एका मिथिल ग्रुपची ब्रँचिंग आहे. हा रूल कुठे बसतो? आयसो मध्ये. मग याचं नाव असेल आयसो, याचा प्रिफिक्स असेल आयसो. एकूण कार्बन ॲटम चेन मधले 3 आणि एक बाहेरचा, मग याचं नाव असेल आयसो ब्युटील. कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण चेन मधले आणि चेनच्या बाहेरचे सगळे कार्बन ॲटम मोजत असतो. आययुपीएसी नेम सिस्टीम मध्ये पॅरेंट, शेवटचा पॅरेंट अल्केन लिहित असताना, पॅरेंट रूट वर्ड लिहित असताना फक्त चेन मधले कार्बन ॲटम मोजत असतो. बाहेरचे जे असतात ते आपण ब्रँचिंग मधले जे असतात ते सेकंडरी प्रिफिक्स मध्ये लिहिलेले असतात. ठीक आहे, ते नंतर पाहिलं जाईल. मात्र सगळे कार्बन ॲटम मोजायचे, चेनच्या आतमधले, चेनच्या बाहेरचे सुद्धा. या तिसरा स्ट्रक्चर, तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ॲटम. आता या कार्बन ॲटमच्या डाव्या बाजूला डायरेक्टली अटॅच एक कार्बन ॲटम आहे, वरच्या बाजूला एक कार्बन ॲटम आहे आणि खालच्या बाजूला पण एक कार्बन ॲटम आहे. म्हणजे हा कार्बन ॲटम 1, 2 आणि 3 कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच आहे. मग याची जो नेचर आहे हे नेचर आहे टर्शियरी. आणि जर कार्बन ॲटम टर्शियरी असेल तर आपण डायरेक्टली प्रिफिक्स यूज करतो टर्शियरी आणि टोटल कार्बन ॲटम मोजायचे. ब्रँच वगैरे, चेन वगैरे काही सिलेक्ट करायची गरज नाही. एकूण कार्बन ॲटम आहेत 1, 2, 3, 4 आणि हा एक 5. मग नाव असेल टर्शियरी पेंटिल. टर्शियरी पेंटिल किंवा आपण त्याला असे लिहू शकतो टर्शियरी पेंटिल. याला पण एन ब्युटील, आयसो ब्युटील. प्रायमरीला लिहिता येत नाही, फक्त सेकंडरी आणि टर्शियरीला लिहिता येईल. कारण प्रायमरी मध्ये 3 प्रकार असतील, एन किंवा आयसो किंवा निओ. म्हणून त्याला प्रायमरी एकच असतं तर लिहू शकलो असतो. सेकंडरीला फक्त एकच प्रिफिक्स आहे सेकंडरी, टर्शियरीला एकच आहे म्हणून लिहू शकतो. ठीक आहे, आता इथे पहा फोर्थ वाला. फोर्थ मध्ये ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ॲटम. याचं नेचर आयडेंटिफाय करायचं, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे. त्याच्या एका बाजूला कार्बन आहे, दुसऱ्या बाजूला कार्बन आहे, 2 बाजूला कार्बन आहे म्हणजे हा कोण आहे? सेकंडरी. आणि जर तो सेकंडरी असेल तर आपल्याला चेन सिलेक्ट करायची गरज नाही, डायरेक्टली आपण प्रिफिक्स लिहिणार सेकंडरी. टोटल कार्बन ॲटम किती आहेत? 4. मग नाव असेल सेकंडरी ब्युटील. प्रिफिक्स झाला सेकंडरी आणि ऍक्च्युअल अल्किल ग्रुप आहे ब्युटील. सेकंडरी ब्युटील, ब्युटील मधला सेकंडरी टाइप. आता हा 5th जो आहे तो, ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ॲटम. या कार्बन ॲटम CH2 आहे म्हणजे त्याच्या एकाच बाजूला कार्बन ॲटम आहे, 2 बाजूला हायड्रोजन आहे, एक व्हॅलन्सी ओपन आहे. हा कार्बन ॲटम प्रायमरी आहे. जर हा कार्बन ॲटम प्रायमरी असेल तर चेन सिलेक्ट करावी लागेल. मग हा कार्बन याला अटॅच आहे. आता इथे आल्यानंतर पुढे पण एकच कार्बन ॲटम आहे, वरती एकच आहे, खाली एकच आहे. जर आपण पुढे चेन सिलेक्ट केली तर वरचा आणि खालचा ब्रँचिंग मध्ये येईल. जर तुम्ही खाली आलात तर समोरचा आणि वरचा ब्रँचिंग मध्ये येईल आणि जर तुम्ही वर गेलात तर समोरचा आणि खालचा ब्रँचिंग मध्ये. कुठे आता आपण निघालोच आहे सरळ तर सरळ चेन सिलेक्ट करूया. आता डावीकडे ओपन व्हॅलंट कार्बन ॲटम आहे, उजवीकडून 2 नंबरच्या कार्बन ॲटमला 2 मिथिल ग्रुपच्या ब्रँचेस आहेत म्हणजे प्रिफिक्स असेल निओ. 2 मिथिल ग्रुपच्या ब्रँचिंग असतील तर प्रिफिक्स असेल निओ. टोटल कार्बन ॲटम आहेत 5, नाव असेल पेंटिल, निओ पेंटिल. 6th ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ॲटम शोधा. या कार्बन ॲटमला नेचर कसं आहे? तो एकाच कार्बन ॲटमला अटॅच्ड आहे. मग हा आहे प्रायमरी. प्रायमरी असेल तर चेन सिलेक्ट करावी लागेल. हा कार्बन याला जोडलेला आहे, हा कार्बन याला जोडलेला आहे म्हणजे इथपर्यंत आलो आपण. आता खाली पण एकच कार्बन ॲटम आहे, वर पण एकच कार्बन ॲटम आहे. जर आपण चेन वर नेली तर खालचा ब्रँचिंग मध्ये येईल, चेन आपण खाली सिलेक्ट केली तर वरचा कार्बन ॲटम जो आहे मिथिल ग्रुपचा तो ब्रँचिंग मध्ये येईल. मग आपण ठीक आहे अशी चेन सिलेक्ट केली. आता ही चेन झाली. या टोकाला प्रायमरी कार्बन ॲटम आहे, अपोजिट एंडिंगच्या सेकंड कार्बन ॲटमला मिथिल ग्रुपची ब्रँचिंग आहे. मग प्रिफिक्स असेल आयसो आणि याचं नाव असेल आयसो
चेन मध्ये कार्बन ऍटम आहे 4 आणि हा एक बाहेरचा 5 आयसोपेंटेल. आता ह्याच्यामध्ये ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ऍटम. या कार्बन ऍटमच्या उजवीकडे आणि खाली दोन बाजूला कार्बन ऍटम आहे. म्हणजे हा कार्बन ऍटम सेकंडरी नेचरचा आहे. आणि सेकंडरी असेल तर आपण डायरेक्टली प्रिफिक्स यूज करतो सेकंडरी. आणि कार्बन ऍटम मोजून 3 कार्बन ऍटम आहे तर प्रोपिल. नाव असेल सेकंडरी प्रोपिल. थोडस एक वेगळं पण आहे याच्यामध्ये की ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे त्या कार्बन ऍटम वर 2 सारखे मिथिल ग्रुप्स अटॅच्ड आहेत. 2 सारखे ग्रुप्स मिथिल ग्रुप्स अटॅच्ड आहेत. म्हणून याला सेकंडरी प्रोपिल जरी असलं तरी याला आयसोप्रोपिल असं पण म्हटलं जातं. आणि बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये आपल्याला सेकंडरी प्रोपिलच्या ऐवजी आयसोप्रोपिल दिसेल. फक्त प्रोपिल ग्रुपसाठी आपण सेकंडरीच्या ऐवजी आयसो किंवा आयसोच्या ऐवजी सेकंडरी यूज करू शकतो. सेकंडरी ब्युटीलला आयसो ब्युटील म्हणता येणार नाही किंवा आयसो पेंटिलला सेकंडरी पेंटिल म्हणता येणार नाही. हे फक्त प्रोपिल साठीच असतं. दुसऱ्या कुठल्याच ग्रुपसाठी हे अप्लिकेबल नाही. तर सेकंडरी प्रोपिलला आपण आयसोप्रोपिल म्हणू शकतो, बाकी कुठल्याच नाही. नेक्स्ट, आता ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ऍटम. आता या कार्बन ऍटमच्या अवतीभोवती डायरेक्टली अटॅच एकच कार्बन ऍटम आहे म्हणून हा आहे प्रायमरी. प्रायमरी असेल तर चेन सिलेक्ट करा. चेन सिलेक्ट केली. सगळे कार्बन ऍटम एका चेन मध्ये आले, कुणीही चेनच्या बाहेर नाहीये, म्हणजे नॉर्मल चेन आहे. मग याचं नाव असेल नॉर्मल म्हणजे एन. कार्बन ऍटम आहे 3, मग त्याचा अल्किल ग्रुप असेल प्रोपिल. एन प्रोपिल. 9th, ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ऍटम. या कार्बन ऍटमच्या लेफ्टला, राईटला आणि खाली 3 बाजूला कार्बन ऍटम आहे. मग आपण याचं नेचर आहे टर्शियरी. टर्शियरी असेल तर चेनची गरज नाही, डायरेक्टली प्रिफिक्स असेल टर्शियरी. टोटल कार्बन ऍटम आहे 4, मग नाव असेल टर्शियरी ब्युटील. 10th स्ट्रक्चर. 10th स्ट्रक्चर मध्ये ज्याची व्हॅलन्सी ओपन आहे हा कार्बन ऍटम. त्याच्या फक्त एका बाजूला कार्बन ऍटम आहे, डायरेक्टली अटॅच एकच कार्बन ऍटम आहे, हा आहे प्रायमरी. प्रायमरी असेल तर चेन सिलेक्ट करावी लागेल. हा कार्बन ऍटम याला अटॅच्ड आहे, हा कार्बन ऍटम पुढे याला अटॅच्ड आहे, पुढे पण एकच कार्बन ऍटम आहे, वरही एकच आहे, खाली पण एकच आहे. मग आपण सरळच जाऊया. ही झाली चेन सिलेक्ट. इथून इथपर्यंत चेन सिलेक्ट झाली. प्रायमरी कार्बन ऍटम लेफ्ट साइडला आहे, ओपन व्हॅलेंट कार्बन ऍटम लेफ्ट साइडला आहे. राईट साइड कडनं सेकंड कार्बन ऍटमला 2 मिथिल ग्रुपच्या ब्रँचेस आहेत. मग आपण याला प्रिफिक्स लिहिणार निओ. टोटल कार्बन ऍटम भरतील 6. 1 2 3 4 5 6. चेन मधले 4, बाहेरचे 2, 6. नाव असेल निओ हेक्झिल. आता मिथिल आणि इथिलला, मिथेन मध्ये एकच कार्बन ऍटम, इथेन मध्ये 2 कार्बन ऍटम पण दोनही सारखेच. मग कुठलाही हायड्रोजन काढला तरी वेगळं स्ट्रक्चर मिळत नाही, म्हणून मिथिलला आपण प्रिफिक्स लावत नाही. मिथिलला एन मिथिल असं म्हणत नाही, मिथिल फक्त मिथिल. इथिल मध्ये पण 2 कार्बन ऍटम आहे आणि 2 कार्बन ऍटम एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे. त्याच्यामुळे 6 पैकी कुठलाही एक हायड्रोजन काढला तरी मिळणारा अल्किल ग्रुप सेमच मिळतो, म्हणून आपण त्याला प्रिफिक्स लिहित नाही. एन इथिल कधीच लिहिल्या जाणार नाही. ज्यावेळी तुम्ही एन इथिल लिहाल त्या समोरचा कळून जाईल, समोरच्याला कळून जाईल का तुम्हाला माहिती नाही का इथिल हा ग्रुप एकच असतो, एन इथिलच असतो. आयसोनिओ असं शक्यच नाहीये. मग इथिलला फक्त इथिल लिहितात, मिथिलला फक्त मिथिल लिहितात. मात्र प्रोपिल पासून प्रिफिक्स लिहिणं कंपल्सरी असतं. एन प्रोपिल आहे का आयसोप्रोपिल आहे. ब्युटील पण एन ब्युटील आहे, आयसो ब्युटील आहे, सेकंडरी ब्युटील आहे का टर्शियरी ब्युटील आहे हे नक्कीच सांगावं लागतं. मग इथिल आणि मिथिल हे 2च अल्किल ग्रुप आहे. इथिल आणि मिथिल हे 2च अल्किल ग्रुप आहे की ज्यांना आपण प्रिफिक्स लावत नाही. बाकी सगळ्या अल्किल ग्रुपला आपण प्रिफिक्स